शाकीर मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की इकडे भाग्यश्री आणि प्राजक्ता मिठाई घेऊन गुरुजींना देतात आणि म्हणतात की तुमची दक्षिणा आम्ही तुम्हाला लवकरच देऊ। त्यावेळेस इकडं गुरुजी म्हणतात तुम्ही काय दक्षिणा देणार, खरी दक्षिणा ही तर मला सुलोचना मॅडम देतील। त्यानंतर इकडं मंदिरामध्ये दोघी हात जोडून प्रार्थना करतात। त्यानंतर प्राजक्ता म्हणते की भाग्यश्रीचं हे लग्न निर्विघ्नपणे पार पडू दे आणि तिला सर्व सुख मिळू दे। त्यानंतर इकडं भाग्यश्री प्राजक्ताला म्हणते की तुला माहीत आहे ना, तुझ्याशिवाय माझं एकही पान हलत नाही आणि माझ्यासाठी एवढा मोठा दिवस असताना तू का नव्हतीस कार्यक्रमामध्ये आणि मला तुला खूप काहीतरी बोलायचं होतं आणि तिथून ती रागारागाने निघून जाते। त्यानंतर इकडं वैद्यबुवांच्या घरी सुलोचना येतात आणि ते पाहून वैद्यबुवा बाहेर येतात। त्यावेळेस सुलोचना मॅडम वैद्यबुवांना म्हणतात की तुम्ही ओळखलं का? त्यावेळेस वैद्यबुवा म्हणतात की तुम्हाला कोण ओळखत नाही, तुम्ही सुलोचना सूर्यवंशी आहात आणि तुमचे मी लेख वाचलेले आहेत। त्यानंतर त्यांना घरात यायला सांगतात आणि इकडे वैद्यबुवा घरातील सगळ्यांची ओळख ही सुलोचना मॅडमला करून देतात। त्यावेळेस इकडं सुलोचना मॅडम या आपल्या नातवंडांची ओळख सगळ्यांना करून देतात आणि सुलोचना मॅडमला बसायला सांगितलं जातं। त्यावेळेस त्या म्हणतात की तुमचं घर खूप छान आहे। त्यावेळेस इकडं तृप्ती म्हणते की हो, पण छोटं आहे, तुमचं खूप मोठं असेल ना। त्यावेळेस इकडं सुलोचना मॅडम म्हणतात की घर हे घर असतं। त्यानंतर इकडं सुलोचना मॅडमनी येताना सगळ्यांसाठी गिफ्ट आणलेले असतात। त्यावेळेस सुलोचना मॅडम म्हणतात की मला माहीत झालं आहे की तुमच्या भाग्यश्रीचा साखरपुडा झालेला आहे, त्यासाठी आशीर्वाद म्हणून मी सगळ्यांसाठी गिफ्ट आणलेले आहेत आणि हे तुम्ही स्वीकारावे। त्यानंतर इकडं बाबा तृप्तीला म्हणतात की त्यांच्यासाठी तू चहा बनवून आण। त्यावेळेस तृप्ती म्हणते की त्या चहा कुठलं घेणार, त्या तर ज्यूस माझा फ्रुटी घेत असतील। त्यावेळेस इकडे सुलोचना मॅडम म्हणतात की मला आला घातलेला चहा चालेल। त्यानंतर तृप्ती त्यांच्यासाठी चहा बनवायला जाते आणि इकडे वैद्यबुवा सांगतात की मी तुमचे प्रत्येक लेख वाचलेले आहेत। इकडे प्राजक्ता म्हणते की तुला मला काय बोलायचं होतं। त्यावेळेस भाग्यश्री थांबते आणि म्हणते की तुला माहीत आहे का, मी काल एवढी तयार होऊन बाहेर आले होते, पण त्यांनी माझ्याकडे पाहिलं पण नाही आणि कॉम्प्लिमेंटही दिलं नाही, तसेच तो आपल्या फोनमध्येच व्यस्त होता। त्यावेळेस इकडं प्राजक्ता म्हणते तू जास्त विचार करू नको, तुमचं हे अरेंज मॅरेज आहे ना, त्यामुळे तुला वाटत असेल आणि हे सर्व गोष्टी खूप लवकर होत आहेत, त्यामुळे तू जास्त विचार करू नको। त्यावेळेस भाग्यश्री सांगते मला असा जीवनसाथी हवा होता जो की मी एक पाऊल पुढे टाकले तर तो 4 पाऊल माझ्या सोबत चलावा। त्यानंतर जर मी त्याच्या बाजूला बसले तर त्याच्या हातामध्ये आमच्या संसाराची सूत्रे असावीत। जसं की म्हणतात ना, मुलीचं आयुष्य हे लग्नानंतर पूर्ण बदलून जातं, त्यामध्ये मला तडजोड नको होती। ते असं हे दोघी बोलत असतात तेव्हा तिथं बसलेली 2 मुलं त्यांना छेडतात आणि म्हणतात की एक किती सुंदर आहे आणि ती माझी आहे, तर भाग्यश्री ही तिच्यावरती कोण चिखल फेकला आहे अशी दिसत आहे असं म्हणतात। त्यावेळेस भाग्यश्रीला राग येतो आणि ती त्यांच्याकडे जाते आणि म्हणते की तुम्ही काय म्हणत आहात। त्यावेळेस तो तिला म्हणतो की काळी म्हशीसारखी दिसत आहे। त्यावेळेस तिनं त्याच्या कानाखाली वजावते। त्यावेळेस तो येतो आणि म्हणतो की आता मी तुझ्या कानाखाली आवाज काढतो। त्यावेळेस त्याचा हात धरते आणि परत त्याला खाली रोळवते आणि प्राजक्ताला सांगते की तू पोलिसांना फोन कर आणि त्यांना सांग की हे आम्हाला त्रास देत आहेत। त्यानंतर इकडं तो व्यक्ती गाडीमधून जाणारा हे सर्व पाहत असतो आणि तिला पाहून म्हणतो की किती डॅशिंग मुलगी आहे आणि खरंच किती हिम्मत आहे तिच्यामध्ये। तेवढ्यामध्ये तिथं पडलेली ती 2 मुलं आपल्या मित्रांनाही बोलून घेतात आणि त्यानंतर प्राजक्ताचे हात धरले जातात आणि इकडं भाग्यश्रीचे केस पकडतात। त्यावेळेस तो व्यक्ती म्हणतो की आता मला तिथे जायलाच हवं आणि ते पाहावं लागेल। त्यावेळेस तिथे तो व्यक्ती जातो। त्यावेळेस भाग्यश्रीची नजर ही त्या मुलावरून हटतच नाही आणि ती त्याला पाहतच राहते। त्यावेळेस तिथं जमलेल्या त्या गुंडांना तो म्हणतो की तुम्हाला काय वाटतं, तुमचाही जन्म एका आईच्याच पोटून झालेला आहे, ती पण एक स्त्रीच होती आणि तुम्ही मुलींबद्दल असं बोलू शकत नाही, कुणाच्या रंगावरून तर कोणी नावच ठेवू नये आणि आपल्या या संस्कृतीमध्ये सगळेजण समान आहेत असंच असताना आणि तुम्ही यांना काय नाव ठेवत होतात, ही अंधारलेली आहे। तर तुम्हाला माहीत आहे का, जेव्हा अंधार वादळात बदलतं त्यावेळेस तुम्हाला कळणार नाही की ते वादळ कुठून आलं आणि कुठं गेलं आणि त्यांच्या अंगावरती तिथले गुंडे येतात। त्यावेळेस तो आपल्याला प्रोटेक्ट करतो आणि सगळ्यांना मारून भाग्यश्रीच्या पायाखाली लावतो। त्यानंतरही ते गुंडे परत प्रयत्न करतात की त्याला मारण्याचा। त्यावेळेस
तो स्वतःलाही बचावतो आणि म्हणतो की पुन्हा तुम्ही कोणाच्या मुलीच्या वाटी जाणार नाही आणि जोपर्यंत तुम्ही तिची माफी मागत नाही तोपर्यंत तिथून उठायचं नाही. त्यानंतर तिथं पडलेली सगळी मुलं भाग्यश्रीची माफी मागतात आणि म्हणतात की आम्हाला माफ करा ताई आणि आम्ही यानंतर कुणाच्याही वाटेला जाणार नाही. त्यानंतर इकडं प्राजक्ता भाग्यश्रीकडे येते आणि म्हणते की तुला काही लागलं तर नाही ना. त्यावेळेस ती व्यक्ती भाग्यश्रीला येऊन म्हणते की तुमच्यासारखी जर अशी निर्धड व्यक्ती मुलगी झाली तर या जगामध्ये कोणीच आज कोणावर हात उचलणार नाही. त्यानंतर इकडं सुलोचना मॅडम आणि वैद्यबुवा बोलत बसलेले असतात. त्यावेळेस वैद्यबुवा सांगतात की तुमचा जो पहिला लेख आला होता की आता सुलोचना यांनी इंडस्ट्रीमध्ये पाय ठेवला त्यावेळेस आता तुमच्या कंपनीला ताले लागतील असा लेख आला होता, पण तसं काहीच झालं नाही. उलट तुम्ही जे सुरुवात केली त्यानंतर आता ते सगळं खूप पुढे गेलेलं आहे. तेवढ्यामध्ये तिथं भाग्यश्री आणि प्राजक्ता येतात आणि ती लहान मुलं प्राजक्ता मॅडम आल्या म्हणून तिला मिठी मारतात. त्यानंतर इकडं सुलोचना मॅडम सांगतात की तुम्ही जागेवर जाऊन बसा. त्यानंतर ती मुलं जागेवर जाऊन बसतात आणि त्यांनी भाग्यश्रीसाठी एक छान गिफ्ट आणलेलं असतं.